त्या छोट्याशा शांत गावात गोविंदराव नावाचे एक साधे, प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती राहत होते. त्यांचं आयुष्य खूप साधं होतं. ना मोठं घर, ना भरपूर पैसा, पण त्यांच्या मनात प्रेम, माणुसकी आणि आपल्या माणसांसाठी जगण्याची खरी भावना होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं आजाराने निधन झालं होतं. त्या दिवसानंतर गोविंदराव पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांच्या आयुष्यात आता फक्त एकच आधार उरला होता. त्यांची एकुलती एक मुलगी स्वाती. स्वातीच त्यांच्या जगण्याचं कारण होती. तिच्या हसण्यातच त्यांचा आनंद होता आणि तिच्या भविष्यासाठीच ते दिवस रात्र मेहनत करत होते. गोविंदराव पहाटेपासून शेतात काम करायला जायचे. कधी कडक उन्हात, कधी मुसळधार पावसात, तर कधी उपाशी पोटीही. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नसायची, कारण त्यांच्या मनात फक्त एकच स्वप्न होतं. माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप चांगलं असावं. ते स्वतः जुन्या आणि फाटलेल्या कपड्यात राहायचे, पण स्वातीसाठी नवीन कपडे आणायचे. स्वतःच्या गरजा नेहमी बाजूला ठेवायचे, पण मुलीच्या प्रत्येक गोष्टी इच्छेसाठी धडपड करायचे. कधी कधी तर अशी वेळ यायची की घरात फक्त एका माणसापुरतंच जेवण असायचं, पण गोविंदराव स्वतः उपाशी राहायचे आणि मुलीला पोटभर जेवू घालायचे. स्वाती लहानपणापासूनच बाबांच्या खूप जवळ होती. ती शाळेतून आली की थेट बाबांच्या मिठीत जायची, त्यांच्या सोबत शेतात फिरायची आणि नेहमी म्हणायची, बाबा, तुम्ही जगातले सगळ्यात चांगले बाबा आहात. हे ऐकून गोविंदरावांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं, कारण त्यांच्यासाठी मुलीचं प्रेमच सर्वात मोठी संपत्ती होती. रात्री झोपताना स्वाती नेहमी बाबांच्या जवळ बसायची आणि हळू आवाजात म्हणायची, बाबा, मी मोठी झाली की तुम्हाला खूप सुख देणार. तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. त्यांना वाटायचं, माझी मुलगी कधीच मला दुःख देणार नाही. गावातले लोकही त्यांच्या प्रेमाचं कौतुक करायचे. ते म्हणायचे, गोविंदरावांनी मुलीला खूप चांगले संस्कार दिले. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. स्वाती मोठी होत गेली, शिकली, समजूतदार झाली. गोविंदरावांनी खूप कष्ट करून तिला शहरात शिक्षणासाठी पाठवलं. त्यासाठी त्यांनी स्वतःची जमीनही गहाण ठेवली. पण त्यांना त्याची चिंता नव्हती, कारण त्यांच्यासाठी मुलीचं भविष्य सर्वात महत्वाचं होतं. स्वाती ही सुरुवातीला बाबांना रोज फोन करायची, त्यांची काळजी घ्यायची आणि नेहमी म्हणायची, बाबा, अजून थोडे दिवस कष्ट करा, मग मी तुम्हाला राजासारखं आयुष्य देईन. हे ऐकून गोविंदराव आनंदाने रडायचे, कारण त्यांनी आयुष्यभर फक्त मुलीच्या सुखासाठी स्वतःला झिजवलं होतं. पण त्यांना माहित नव्हतं की काळ पुढे गेल्यावर पैसा, स्वार्थ आणि चुकीच्या माणसांची साथ त्यांच्या आयुष्यात असं वादळ आणणार होती. काळ हळूहळू पुढे सरकत होता. स्वाती आता मोठी झाली होती. तिने शहरात शिक्षण पूर्ण केलं आणि गोविंदरावांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं. गोविंदरावांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटायचा. ते गावातल्या प्रत्येक माणसाला सांगायचे, माझी मुलगी खूप मोठी होणार. स्वाती ही सुरुवातीला बाबांवर खूप प्रेम करायची. ती शहरातून फोन करून त्यांची काळजी घ्यायची. औषधं वेळेवर घेताय का हे विचारायची. गोविंदरावांना वाटायचं, माझ्या आयुष्याचे सगळे कष्ट आता फळाला आले. काही वर्षांनी स्वातीचं लग्न करण नावाच्या मुलासोबत ठरलं. करण शहरात नोकरी करत होता, हुशार होता आणि बोलायला खूप गोड होता. पहिल्यांदा जेव्हा तो गोविंदरावांना भेटला, तेव्हा त्याने खूप आदराने त्यांच्याशी बोलणं केलं. तो म्हणाला, बाबा, तुम्ही आता काळजी करू नका. स्वाती सोबत मी तुमचीही जबाबदारी घेईन. हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांना वाटलं, माझ्या मुलीला खूप चांगला नवरा मिळाला. मोठ्या आनंदात लग्न झालं. गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. गोविंदरावांनी आपल्या परीने लग्नात काहीच कमी पडून दिलं नाही. त्यांनी स्वतःची साठवलेली बचत खर्च केली. काही पैसे उसने घेतले, फक्त मुलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी. स्वाती सासरी गेली
आणि सुरुवातीचे काही महिने सगळं खूप चांगलं चाललं. करण सतत स्वातीची काळजी घ्यायचा. गोविंदरावांशीही प्रेमाने बोलायचा. तो अधूनमधून गावालाही यायचा. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणायचा. गोविंदरावांना वाटायचं माझा जावई म्हणजे मुलगाच आहे. पण हळूहळू करणचा खरा चेहरा समोर येऊ लागला. त्याच्या मनात पैशाचा खूप लालच होता. त्याला नात्यांपेक्षा संपत्ती जास्त महत्वाची वाटत होती. एक दिवस तो गावात आला असताना त्याने गोविंदरावांची मोठी जमीन पाहिली. गावात नवीन रस्ता होणार असल्यामुळे त्या जमिनीची किंमत वाढणार होती. तेव्हापासून त्याच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. आता त्याची नजर गोविंदरावांच्या घरावर, जमिनीवर आणि पैशांवर होती. सुरुवातीला तो हे सगळं मनातच ठेवत होता. पण हळूहळू त्याने स्वातीच्या मनात ही विष का भरायला सुरुवात केली. तो तिला सतत म्हणायचा, तुझे बाबा आता एकटे आहेत. त्यांची संपत्ती शेवटी आपलीच होणार. कधी तो म्हणायचा, आता कागद करून घेतले तर पुढे त्रास होणार नाही. नंतर कुणी दुसरा हिस्सा मागायला आला तर? हे ऐकून स्वातीला राग यायचा. ती म्हणायची, करण, बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांच्याशी असं करू शकत नाही. पण करण खूप हुशारीने तिचं मन बदलत होता. तो तिला सतत पैशाचं महत्व सांगायचा. मोठं घर, आलिशान आयुष्य, महागड्या गोष्टी या स्वप्नांनी तो तिचं मन भरवत होता. रोज रोज तेच ऐकून हळूहळू स्वातीच्या विचारांमध्येही बदल होऊ लागला. आता ती बाबांकडे आधीसारखी भावना ठेवून पाहत नव्हती. तिच्या मनातही संपत्तीचे विचार येऊ लागले होते. गोविंदराव मात्र अजूनही आनंदात होते. त्यांना वाटत होतं माझी मुलगी आणि जावई माझी खूप काळजी घेतात. पण त्यांना माहित नव्हतं की ज्यांच्यावर ते सर्वात जास्त विश्वास ठेवत होते तेच हळूहळू त्यांच्या विश्वासाचा फायदा घेणार होते. काळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं स्वातीच्या वागण्यातही बदल दिसू लागला होता. आता ती वारंवार गावाकडे बाबांना भेटायला येऊ लागली. त्याच्यासाठी फळं आणायची, औषधांची काळजी घ्यायची आणि खूप प्रेमाने बोलायची. गोविंदरावांना हे पाहून खूप आनंद व्हायचा. कारण त्यांना वाटायचं माझी मुलगी अजूनही माझ्यावर खूप प्रेम करते. ते गावातल्या लोकांनाही सांगायचे, माझी स्वाती खूप चांगली आहे. ती मला कधीच एकटं सोडणार नाही. पण गोविंदरावांना माहित नव्हतं की त्या प्रेमामध्ये स्वार्थ लपला होता. करण हळूहळू आपला डाव आखत होता. तो सतत स्वातीला समजावत होता, आता सगळं आपल्या नावावर करून घेतलं पाहिजे. नंतर उशीर झाला तर प्रॉब्लेम होईल. रोज रोज हे ऐकून स्वातीचं मनही बदलत चाललं होतं. आता ती बाबांकडे प्रेमाने नाही तर त्यांच्या संपत्तीच्या नजरेने पाहू लागली होती. एक दिवस करण आणि स्वाती दोघही गोविंदरावांसमोर शांतपणे बसले. घरात शांतता होती. गोविंदराव त्यांच्या मुलीकडे प्रेमाने पाहत होते. करण हळू आवाजात म्हणाला, बाबा तुमचं वय झाले. उद्या काही झालं तर प्रॉपर्टीच्या गोष्टीत खूप प्रॉब्लेम होईल. गोविंदराव शांतपणे ऐकत होते. करण पुढे म्हणाला, आत्ताच सगळं स्वातीच्या नावावर केलं तर पुढे काही अडचण येणार नाही. हे ऐकून गोविंदराव काही क्षण शांत झाले. कारण त्यांनी कधीच पैशाला इतकं महत्व दिलं नव्हतं. त्यांच्यासाठी मुलगीच त्यांची खरी संपत्ती होती. तेवढ्यात स्वातीही हळू आवाजात म्हणाली, हो बाबा तुम्ही सगळं माझ्या नावावर करा. हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण झाली. ती नेहमी म्हणायची, आपली मुलगी आपल्याला कधीच फसवणार नाही. गोविंदरावांच्या मनात एक क्षण शंका आली. पण लगेच स्वतःलाच समजावलं, स्वाती माझी मुलगी आहे. ती माझं वाईट कधीच करणार नाही. आणि शेवटी मुलीवरच्या अंधविश्वासामुळे त्यांनी सगळी जमीन, घर आणि आयुष्यभराची कमाई स्वातीच्या नावावर केली. कागदांवर सही करताना त्यांच्या हातात थरथर होती. पण चेहऱ्यावर समाधान होतं. कारण त्यांना वाटत होतं आता माझी मुलगी आयुष्यभर माझी काळजी घेईल. पण त्यांना माहित नव्हतं की त्या सही सोबत ते स्वतःचं सुख आणि स्वतःचा आधारही गमावणार होते. गोविंदरावांनी आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास ठेवून सगळी जमीन, घर आणि आयुष्यभराची कमाई स्वातीच्या नावावर केली होती. त्यांना वाटलं होतं आता माझी मुलगी मला कधीच एकटं सोडणार नाही. पण कागद झाल्यानंतर हळूहळू सगळंच बदलायला लागलं. आता घरातलं वातावरण पूर्वीसारखं उरलं नव्हतं. स्वातीच्या बोलण्यातला प्रेमळपणा कमी झाला होता आणि करणचा खरा स्वभाव पूर्णपणे समोर येऊ लागला होता. पूर्वी गोविंदरावांना बाबा म्हणत आदराने बोलणारा करण आता त्यांच्याशी चिडून बोलू लागला. तो सतत टोमणे मारायचा.
तुमच्यामुळे खर्च वाढतो. औषधं, डॉक्टर सगळं आमच्यावरच आहे. आम्हालाही आमचं आयुष्य जगायचं आहे." हे शब्द ऐकून गोविंदराव आतून तुटत होते. पण त्यांनी कधीच आवाज चढवला नाही. कारण त्यांना अजूनही वाटत होतं, माझी मुलगी मला कधीच सोडणार नाही. स्वाती आता बदलली होती. पूर्वीसारखी बाबांजवळ बसून बोलत नव्हती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत नव्हती. उलट छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करू लागली होती. एक दिवस गोविंदरावांना ताप आला होता. ते शांतपणे खुर्चीत बसले होते. त्यांनी स्वातीला हळू आवाजात पाणी मागितलं. पण स्वाती रागाने म्हणाली, "आता मला वेळ नाही." हे ऐकून गोविंदराव काही क्षण शांत झाले. कारण ही तीच मुलगी होती जी लहानपणी बाबांना थोडंसं झुकलं तरी रडायची. आता मात्र तिच्या मनात प्रेमापेक्षा स्वार्थ मोठा झाला होता. करण तर दिवसेंदिवस आणखी कठोर होत चालला होता. त्याला गोविंदराव घरात नकोसे वाटू लागले होते. तो सतत स्वातीच्या कानात भर घालायचा, "आपण स्वतंत्र राहिलं पाहिजे. तुझ्या बाबांमुळे आपल्याला त्रास होतो." रोज रोज हे ऐकून स्वाती ही बाबांपासून आणखी दूर जाऊ लागली. गोविंदराव रात्री एकटे बसून जुन्या आठवणी काढायचे. स्वातीचं लहानपण आठवायची. ती बाबांच्या गळ्यात पडून म्हणायची, "बाबा, मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही." आणि आज त्याच मुलीच्या घरात ते स्वतःला परके समजू लागले होते. एक दिवस घरात छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला. करण खूप रागात होता आणि अचानक तो मोठ्याने ओरडला, "बाबा, तुम्ही वृद्धाश्रमात राहिलात तर बरं होईल." हे शब्द ऐकताच गोविंदरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हात थरथरू लागले. कारण ज्या मुलीसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, स्वतःची प्रत्येक इच्छा मारली, स्वतः उपाशी राहून तिला पोटभर जेवू घातलं, तीच मुलगी आज त्यांना ओझर समजू लागली होती. गोविंदराव शांतपणे स्वातीकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं, माझी मुलगी आता काहीतरी बोलेल. पण स्वाती शांत उभी राहिली. तिने एकही शब्द बोलला नाही. त्या क्षणी गोविंदरावांचं हृदय पूर्णपणे तुटलं. कारण त्यांनी पैसा गमावला नव्हता, तर आपल्या मुलीचं प्रेम गमावलं होतं. त्या रात्री गोविंदराव एकटेच खोलीत बसून रडत राहिले आणि स्वतःलाच एकच प्रश्न विचारत होते, "मी माझ्या मुलीला इतकं प्रेम देण्यात चूक केली का?" काळ कधीच कोणासाठी कायमसारखा राहत नाही. ज्यांना पैशाचा आणि अहंकाराचा गर्व असतो, त्यांना आयुष्य एक ना एक दिवस वास्तवाची जाणीव करून देतच. करण आणि स्वातीने गोविंदरावांना दूर केल्यानंतर त्यांना वाटलं होतं, आता आपलं आयुष्य खूप सुखात जाणार. करणने मोठी मोठी स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. मोठं घर, मोठा व्यवसाय आणि भरपूर पैसा. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी पैसे गुंतवले. काही लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. करणला वाटत होतं, आता मी खूप मोठा माणूस होणार. पण काही महिन्यातच परिस्थिती अचानक बदलली. व्यवसायात मोठं नुकसान झालं. एकामागून एक व्यवहार बिघडू लागले. ज्यावर त्याने विश्वास ठेवला होता ते पार्टनरही त्याला फसवून निघून गेले. हळूहळू करणवर कर्ज वाढू लागलं. बँकेचे फोन येऊ लागले. लोक पैसे मागण्यासाठी घरासमोर येऊ लागले. स्वाती पूर्णपणे घाबरली होती. कारण ज्याच्यावर तिने विश्वास ठेवून स्वतःच्या बाबांना दूर केलं, तोच करण आज सगळं गमावत होता. घरात रोज भांडणं होऊ लागली. शांतता संपली होती. जिथे पैशाचा गर्व होता, तिथे आता फक्त चिंता आणि अश्रूच उरले होते. एक दिवस बँकेचे लोक घरात आले. त्यांनी स्पष्ट सांगितलं, कर्ज भरलं नाही तर घर जप्त होईल. हे ऐकून स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आज त्यांच्याकडे ना पैसा उरला, ना सुख, ना आधार. ज्यांच्यावर करणला गर्व होता, ते मित्र, ते नातेवाईक सगळे आता दूर गेले होते. फोन उचलणंही त्यांनी बंद केलं होतं. त्या रात्री करण एकटाच बसून डोकं धरून रडत होता. त्याला पहिल्यांदा स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. त्याने पैशासाठी एका बापाचं हृदय दुखावलं होतं आणि आज काळ त्यालाच त्याची शिक्षा देत होता. स्वाती ही शांतपणे रडत बसली होती. तिला बाबांचे शब्द आठवत होते, त्यांचं प्रेम आठवत होतं. आणि दुसरीकडे गोविंदराव मात्र शांतपणे मंदिरात राहत होते. त्यांच्याकडे मोठं घर नव्हतं, पैसा नव्हता, पण मनात समाधान होतं. गावातली लोक अजूनही त्यांचा खूप आदर करायचे. कारण त्यांनी आयुष्यभर माणुसकी जपली होती. मंदिरातील लोक त्यांना प्रेमाने जेवण द्यायचे, त्यांच्याशी आदराने बोलायचे. कारण चांगली माणसं गरीब असली तरी त्यांची किंमत कधी कमी होत नाही. आणि त्या दिवशी स्वातीला पहिल्यांदाच समजलं,
पैसा कायम राहत नाही, पण आई वडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद गमावले तर आयुष्यभर पश्चातापच उरतो. स्वातीला खूप मोठा धडा शिकवला होता. ज्या पैशासाठी तिने स्वतःच्या बाबांचं मन दुखावलं, तोच पैसा आज तिच्या सोबत नव्हता. एक दिवस स्वाती शांतपणे मंदिरात बाबांना भेटायला आली. गोविंदराव मंदिराच्या एका कोपऱ्यात शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण मनात अजूनही मुलीसाठी प्रेम होतं. स्वाती त्यांना पाहताच रडू लागली. ती धावत जाऊन त्यांच्या पायावर रडली. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती रडत म्हणाली, बाबा मला माफ करा. मी पैशासाठी खूप मोठी चूक केली. हे ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यातही अश्रू आले. कारण जरी मुलीने त्यांना खूप दुःख दिलं होतं, तरीही एका बापाच्या मनात मुलीसाठी राग नव्हता. बापाचं हृदय कितीही दुखावलं तरी त्यात मुलांसाठी प्रेमच असतं. गोविंदरावांनी थरथरत्या हाताने स्वातीला उठवलं आणि शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, पैसा पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला आयुष्य लागतं. हे शब्द ऐकून स्वाती आणखी रडू लागली. कारण आज तिला समजलं होतं, आई वडिलांचं प्रेम पैशापेक्षा खूप मोठं असतं. कधी कधी मुलं आणि जावई पैशाच्या मोहात इतके अंध होतात की ज्यांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी कष्ट केले त्यांचाच ते फायदा घ्यायला लागतात. आई वडील स्वतःचं सुख बाजूला ठेवतात, स्वतः उपाशी राहतात, पण मुलांना कधीच कमी पडू देत नाहीत. पण जेव्हा पैसा आणि संपत्ती नात्यांपेक्षा मोठी वाटू लागते, तेव्हा प्रेमामागचा खरा चेहरा समोर येतो. लक्षात ठेवा, आई वडील हे फक्त संपत्ती नसतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद असतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका, कारण आई वडिलांचं मन दुखावलं तर आयुष्यभर पश्चातापच उरतो. ज्यांनी तुम्हाला उभं राहायला शिकवलं त्यांनाच पैशासाठी खाली पाडू नका, कारण आई वडिलांचे अश्रू आयुष्यभर माफ करत नाहीत. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई वडील हे ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद असतात. त्यांचा आदर करा, त्यांना वेळ द्या, कारण त्यांचं प्रेम पुन्हा कुठेच मिळत नाही. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण आई वडिलांचं तुटलेलं मन कधीच भरून निघत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये नक्की लिहा. आई वडील हेच खरं धन आहे. आणि अशाच भावनिक मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.